अध्यक्षीय भाषण इथे करा आदरणीय केतन पिंपरापुरे सर। या समारोपीय सत्राचे प्रमुख अतिथी आदरणीय शिवा इंगोले साहेब, या समारोपीय सत्राकरता आणि एकूणच या एक दिवसीय आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी बंधूंनो, भगिनींनो, सगळ्यांना सप्रेम जय भीम। या ठिकाणी या समारोपीय सत्रानंतर लगेचच मार्शल रेस या काव्यसंग्रहावर आधारित काव्यनाट्य सादर होणार आहे। तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ती उत्सुकता तुमची अधिक न ताणली जाता मी माझं अध्यक्षीय भाषण जे आहे ते थोडक्यात मी संपवणार आहे। मित्रहो, या ठिकाणी दिवसभराचे प्रोग्राम जे आहेत उद्घाटकीय सत्रापासून मी बघितले आहेत। आदरणीय डॉक्टर अविनाश डोळस सरांनी आपल्या वक्तव्यामधून एक अतिशय मूलगामी दिशादर्शक असं त्यांचं भाषण होतं, एक भूमिका त्यांनी मांडली आहे। या संमेलनामध्ये उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि एकूणच साहित्याकडे येणारे येऊ पाहणारे जे सर्व घटक आहेत त्यांच्यासाठी ती प्रेरणास्पद अशी भूमिका त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणामधून मांडलेली होती। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्राध्यापक भूषण रामटेके यांच्या अध्यक्ष पदाखाली जो परिसंवादाचा कार्यक्रम सादर झाला त्यामध्ये सुद्धा वक्त्यांनी आपापल्या पद्धतीने अतिशय जबरदस्त विचार मांडले, दमदार विचार मांडले, ज्यांच्या विचारांमधून उद्याच्या येणाऱ्या पिढीला एक नवा दृष्टिकोन, नवी दिशा प्राप्त होईल अशा पद्धतीचे ते सर्व विचार या ठिकाणी वक्त्यांनी मांडले। त्यानंतर झालेल्या कवी संमेलनामध्ये मी ज्या कवी लोकांनी कवी संमेलनामध्ये कविता सादर केल्या मी त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण सगळ्यांनीच अतिशय दमदार कविता सादर केलेल्या आहेत। त्यांच्या कवितेमधली जी धग होती, त्यांच्या कवितेमधला जो जोश होता तो अतिशय विलक्षण असा जोश होता, जणू काही आभाळातून ठिणग्यांची बरसात व्हावी अशा पद्धतीचं ते कवी संमेलन या ठिकाणी सादर झालेलं होतं। आणि या समारोपीय सत्रामध्ये आदरणीय शिवा इंगोले सरांनी आपल्याला थोडक्यात का असेना परंतु मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे। मित्रहो, यानंतर लगेचच काव्यनाट्य आपल्या पुढे सादर होणार आहे। त्यापूर्वी मी फक्त 2 मिनिटांमध्ये माझी एक भूमिका मांडतो आहे। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वस्वी मानून, आपली प्रेरणा मानून आपण आपल्या संपूर्ण सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक जीवनाचा आपण एक डोलारा उभा केलेला आहे। मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आपली प्रेरणा आहे आणि म्हणून कुठलंही साहित्य असो, कुठलीही कला असो किंवा कुठलंही कलेचं कुठलंही माध्यम असो, ते हाताळताना पेलताना त्या कलेच्या प्रती आपली निष्ठा असणं अत्यंत गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जर आपला संपूर्ण निष्ठेनं स्वीकारला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपण पूर्ण 100% आपण श्रद्धा ठेवून, निष्ठा ठेवून जर स्वीकारला आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने चालणं हे आपल्याला बंधनकारक आहे। आणि म्हणून आपण पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांवर निष्ठा ठेवत असताना, नव्या साहित्याची निर्मिती करत असताना आपण आपल्या निष्ठांवर अढळ असणं अत्यंत गरजेचं आहे। नाहीतर असं होईल, मला एक सांगा, जगातला यहुदी जो त्याच्या प्रेरणा मंदिरामध्ये जाताना रोजच्या प्रार्थनेमध्ये एक नेहमी शपथ घेतो, तो यहुदी, ज्या यहुद्यांनी रोमनांशी लढून आपलं स्वातंत्र्य प्राप्त केलेलं आहे, तो यहुदी रोजच्या प्रार्थनेमध्ये एक शपथ घेतो कि मिस्र में हम लोग गुलाम थे लेकिन दोबारा हम गुलाम नहीं बनना चाहते, इसलिए हम निरंतर लढते रहेंगे। मित्र हो, यहुदी समाज असो, यहुद्यांना त्यांच्या मोजेसनी दिलेल्या 10 कमिटमेंट्स असो, मोहम्मद पैगंबरांनी इस्लामची स्थापना करत असताना इस्लाम आणि मुसलमान बांधवांना दिलेल्या ज्या कमांडमेंट्स असो, किंवा जिजसने, येशू ख्रिस्ताने दिलेल्या कमांडमेंट्स असो, त्या कमांडमेंट्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 कमांडमेंट्स, या कमांडमेंट्स, या प्रतिज्ञा आपण आपल्या जीवनात पाळत आहोत का? साहित्य केवळ स्टेजवर उभं झाल्यानंतर साहित्याच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून आपण मोठं तत्वज्ञान सांगायचं,
परंतु जगण्यामध्ये जर ते तत्वज्ञान उतरत नसेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून स्पष्ट एक क्लिअर भूमिका आपण घेतली पाहिजे की जर आम्ही 1956ला बौद्ध झालो आहोत तर 1956च्या आधी 14 ऑक्टोबर 1956च्या आधीपर्यंत असणारं सारं आम्ही जे नरकाचं गाठोडं होतं ते आम्ही आमच्या डोक्यावर उतरवून टाकलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक कवीने, कवयित्रीने किंवा लेखकाने, कलावंताने आपली कलाकृती निर्माण करत असताना त्या कलाकृतीमध्ये हा विज्ञानवाद जोपासला पाहिजे. ज्याप्रमाणे समाजवाद डेव्हलप होतो, साम्यवादामध्ये परिवर्तित होतो, त्याप्रमाणे आंबेडकरवादाची आजची अवस्था सायंटिफिक आंबेडकरवादाची मांडणी झाली पाहिजे असा आमचा आग्रह राहणार आहे. कारण सायंटिफिक आंबेडकरवादाची जर आग्रही मांडणी झाली नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला आम्ही हजारो आणि अनेक 33 कोटींच्या आम्ही प्रतिमा लावत बसू. मोहम्मद पैगंबराच्या बाजूला कुठलाच मुसलमान कुठली तस्वीर लावत नाही. येशू ख्रिस्ताच्या बाजूला कुठलाच ख्रिश्चन माणूस कुठली तस्वीर लावत नाही. प्रेरणा एक असते. प्रेरणा आणि प्रतीक याच्यामधला फरक आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. तेव्हाच आपली लढाईची दिशा निश्चित ठरणार आहे. आणि म्हणून मित्र हो, मी आपला जास्त वेळ न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जर पूर्ण निष्ठेनं, पूर्ण श्रद्धेनं स्वीकारलेला आहे. आज आंबेडकरी आंदोलनावर भावनिक आंदोलन म्हणून आरोप केले जात आहे. मित्र हो, भावनेच्या पुढच्या स्टेपवर आलेला आहो आपण. आतापर्यंत आंबेडकरी आंदोलनानं जी आंदोलनं लढवलेली आहेत, जे अन्याय अत्याचाराच्या विरोधात आणि हक्काच्यासाठी जे आंदोलनं लढवलेले आहेत, त्या आंदोलनामध्ये आपली हजारो माणसं मारली गेलेली आहेत. हजारो लोकांना जेल झालेले आहेत, मारले जात आहेत, जेलमध्ये जात आहेत, लाट्या खात आहेत, गोळ्या खात आहेत. ही माणसं तरीही लढत आहेत. ही आपल्यासाठी मोठी मोलाची गोष्ट आहे. थोडासा मधल्या काळामध्ये, आजच्या या पूर्ण दिवसाच्या काळामध्ये थोडासा एक नकारात्मक सूर येताना दिसला. मित्र, हा जो नकारात्मक सूर जो आहे, हा नकारात्मक सूर नवनिर्मितीसाठी बाधक ठरत असतो. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मागच्या मे 2007च्या मे महिन्यामध्ये थोडासा काही अचानक माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं. कला और दर्शन की आलोचना वाचत असताना हर्जनचं एक वाक्य माझ्या मनात आलं. हर्जनचं वाक्य मला माझ्या डोक्यात फिट्ट बसलं की हर कविता एक फिलॉसॉफी होती है, एव्हरी पोएम इज अ फिलॉसॉफी, असं ते वाक्य होतं. आणि म्हणून मित्र, निराश न होता जीवनाकडे अतिशय आशावादी दृष्टिकोनानं पाहत आणि चळवळीला जर समोर घेऊन जायचं आहे तर तुमच्या आत निगेटिव्हिझम येऊ देऊ नका. सकारात्मक दिशेनंच विचार करा. सकारात्मक दिशेनं जर विचार करत आपण आपल्या नवनिर्मितीकडे निघालो तर अतिशय मास्टरपीस अशी कलाकृती आपल्या हातून निर्माण होणार आहे. एवढंच या ठिकाणी नमूद करतो. आणखी बरंच काही बोलायचं होतं परंतु आपला वेळ जास्त झालेला आहे. मी आयोजकांचे अतिशय मनपूर्वक आभार मानून मी आपलं अध्यक्ष या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. होणार सांस्कृतिक कार्यक्रमानंतर असं मी जाहीर करतो. तत्पूर्वी आजचा रीतसर समारोप आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलनाचा झाला असं आपण अध्यक्षांच्या वतीने जाहीर करूया. व यानंतर जो सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्याची रूपरेषा मी आपणा सर्वांसमोर मांडू इच्छितो. सर्वप्रथम मार्शल रेस नावाचं काव्यनाट्य, त्यानंतर जी मधातली गॅप आहे त्यामध्ये 2 नृत्य, एक नृत्य नाटिका प्रकाश मेश्राम आणि काही मुली आणखी नृत्य सादर करतील. आणि त्यानंतर द लास्ट ट्रूथ हे विद्यापीठाला पारितोषिक मिळवून देणारं नाटक, जे अतिशय सुंदर अशी कलाकृती आहे, काव्यकृती आहे, ते आपल्यासमोर सादर होणार आहे. त्यानंतर शेवटी गाणे नव्या युगाचे हा आंबेडकरी भावगीतांची महफल आपल्यासमोर सादर होणार आहे. मी एक सूचना आयोजकांतर्फे अशी देतो की नाटकाच्या दरम्यान सभागृहातली प्रकाश योजना, सर्व प्रकाश व्यवस्था ही बंद असेल. त्यामुळे ज्यांना जागा घ्यायची आहे त्यांनी आता जागा घेऊन घ्यायची आहे. आणि येत्या 5 मिनिटांमध्ये आपण नाटकांना सुरुवात करू. सर्वप्रथम सादर होईल मार्शल रेस.
पेटलेला लॉंग मार्च निघाला आहे दौडत बहिष्कृत भारताच्या संसद भवनाकडे. मी करणार आहे अखंड आंबेडकर भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा. शतकांचे सांस्कृतिक स्वार्थ जोपासणाऱ्या या भूमीच्या कर्मठ लेकरांनो, शतकांचे सांस्कृतिक स्वार्थ जोपासणाऱ्या या भूमीच्या कर्मठ लेकरांनो, उचला तुमच्या हातातल्या त्या लोडेड बंदुका आणि उपसा म्यानातल्या तळपत्या तलवारी आणि करा बिनधास्त वार माझ्या जालिम रक्तावर. पण म्यानापर्यंत हात पोचण्यापूर्वीच ते छाटले जातील याची मी गॅरंटी देतो. कुठल्या बंदुका आणि संगिनीच्या जोरावर रोखणार आहात तुम्ही आमचा सर्जनशील विद्रोह? कुठल्या ताकदीवर अडविणार आहात तुम्ही आमच्या धमन्यांनी पुकारलेला जलगार? आमच्या रक्ताला जेव्हा जाग येते तेव्हा इथल्या सनातन मंदिराच्या भिंती दळांतात. आणि आमचं रक्त जेव्हा बंधमुक्त होऊन दौडत जाते तेव्हा इथल्या न्यायालयाच्या घंटा घणांतात. मावळे जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य जगात, असे आपलेही एक क्षितिज असेल. मोहर गेला धरून म्हणंतांनी फुलांच्या डोळ्यात तातली काजळी, खुडून नेले श्वास प्रश्नांनी आणि स्वप्नांची झाली भ्रूण हत्या. त्रस्त प्राणांच्या देठावरून इच्छांनी टाकला परमात्माना, सडून गेलेले तारुण्य पिंजऱ्यात आणि पाखरांचे आयुष्य ठरली. अजूनही जागतात ज्यांच्या हृदयात भविष्यासाठी वादळांची स्पंदने, त्यांच्या पहाटेसाठी माझ्या कवितेच्या आभाळात तारकांची सिरीज असेल. मावळे जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने, असे आपलेही एक क्षितिज असेल. लाखो अमृतनाग दिसतील इथे निष्ठेने लढताना, रक्ताच्या हरेक थेंबात. सुरुंग पेरलेल्या भूमीवर मोर्चे ठोकून लढणारे आम्ही बिलंदर सोमनाथ तन्नकासारखे, मरणाशी सोयरी करून सरणाला पदर बांधणारे आम्ही बिलंदर, भीमा कोरेगावच्या शौर्य स्तंभावर विराजमान आम्ही आहोत. महार रेजिमेंटचे पराक्रमी सिकंदर. खवखवलेल्या निखारांवर काळीज भासताना सत्तेच्या समीकरणात मशगूल व्हावे हिजड्यांनी. आम्ही अग्नीला आलिंगन देऊन पेटवीत असतो अस्मितेचा महासंग्राम. मावळे जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने, असे आपलेही एक क्षितिज असेल. कष्टाने खंगून जातात हाडीजाची आणि लोंबकटतात आथाड्यांच्या दोऱ्या. लेकराच्या फाटक्या वस्त्राच्या खोप्यातून डोकावतात दारिद्र्याची पिले. लेकीच्या लग्नासाठी पडतात गहाण घरावरील पत्रे, बैल आणि शेतीची अवजारे. दाण मारलेल्या धोत्राचा करून गळपास एक दिवस संपून जाते त्या बापाच्या कर्जबाजारी जिंदगीचे सगळे पेट. त्या उघड्या अंगासाठी माझी कविता सांत्वनेचे स्वच्छ कमीच असेल. मावळे जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने, असे आपलेही एक क्षितिज असेल.
चेतनेचा आग डोंब उरात घेऊन जगणारे आम्ही उद्ध्वस्त फिनिक्स. आग खवळला आहे माझ्या नसा नसांमधलं तेजा आणि माथा वेदनांनी सणकतोय. साथी, हा जखमी पॅन्थर ठिणग्यांनी ठणकतोय. ज्याला लढायचं असेल असत्याशी त्यांनी खुशाल यावे मैदानात. ज्याला जगायचंय संघर्षात बिनधास्त यावे रणांगणात. जखमांची मला पर्वा नाही. जिंदगीची ओळख झाली तेव्हापासूनच उतरविले या युद्धात आम्ही आमच्या आयुष्याचे काही हळवे क्षण. म्हणून मी देऊ शकत नाही माझ्या आई बहिणींचे सांडलेले रक्त प्रेयसीचे ओठ रंगविण्यासाठी. मावळे जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने असे आपलेही एक क्षितिज असेल. फुलाच्या गड्यावर फिरून शस्त्राची पाती आणि रक्तबंबाळ आकांत डोळ्यात तांदुल्या जीवांचाही घ्यावा निर्दयतेने राजरोज बळी. देशाच्या हृदयाचा भावा दगड अशी जाळ ते बिहारच्या भूमीची किंकाळी. जिच्या कणाकणातून प्रकाशला येते धम्मक्रांतीचा सूर्य त्या भूमीच्या गर्भात कचे चालले हे श्वापदांचे क्रूर वीर्य. कारुण्य हरवलेल्या ओसाड धरतीच्या हुंदक्यासाठी या मातीच्या कणाकणावर उमटेल माझ्या कवितेचे धम्मपद. आणि या गर्भात बोधी वृक्षाचे बीज असेल. मावळेल जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने असे आपलेही एक क्षितिज असेल. साथी, मुबारक असोत तुम्हाला तुमच्या रंगीन जिंदगीचे लक्झरी संदर्भ. मुबारक असोत तुम्हाला तुमच्या नामर्द युद्ध नीतीचे आदर्श. रणांगणाला पाठ दाखवून पळणाऱ्यांच्या पाठीशी इतिहास कधीच उभा राहत नसतो. जे लढतात सत्यासाठी, जे मरतात सत्यासाठी आणि जे जगतात सत्यासाठी ते इतिहासाच्या गळ्यातील ताईच होतात. आणि जे करतात दगाबाजी युद्ध आणि सिद्धांताशी ते इतिहासाच्या हातून बेमौत मारले जातात. मी मानव मुक्तीच्या संग्रामात सांडलेले रक्त थेंब वेचून रचणार आहे माझ्याच माणसांच्या पराक्रमाचे रक्त शिल्प. तुम्ही आपल्या रक्ताचा एक एक थेंब देऊ शकाल का? मावळेल जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने असे आपलेही एक क्षितिज असेल. केछूट गोळीबाराने चिरडले जातात आमचे धगधगते आक्रोश. रस्त्यावरून फिरवली जातात अत्याचाराचे शासकीय बुलडोजर. ते म्हणतात की त्यांनी कितीही तुडविले बुडविले तरी आम्ही उठू नये. जाडला गेलो झोपड्यात सकट तरी निघाले पेटू नये. किती घडविलेत घाटकोपर आम्ही किती पाळल्यात त्यांनी मूर्त्या. आम्ही तरी त्यांच्या अत्याचाराचे मुंडके छाटू नये. संयमाच्या संपल्या सीमा धुवाधार कोसळावे या समूहाने प्रतिकारार्थ. त्यांच्या वादळलेल्या रात्रीसाठी माझ्या कवितेत सळसळणारी वीज असेल. मावळेल जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने असे आपलेही एक क्षितिज असेल. या जगाच्या पाठीवर चाललेल्या शोषणांताच्या अंतिम लढ्या
जे जे लढतात आपल्या अस्मितेचा प्राण ध्वज घेऊन मुक्तियुद्ध, मी असतो त्यांच्या रक्तात, त्यांच्या मनात, त्यांच्या स्वप्नात आणि त्यांच्या परमप्रिय तत्वांच्या शिलालेखात शब्दबद्ध. मी असतो उभा दक्षिण आफ्रिकेच्या पेटलेल्या काळ्या डोळ्यात. मी असतो ब्लॅक पॅन्थरची गगनभेदी आरोळी. मी असतो क्युबन क्रांतिकारांच्या हातामधील बंदुकीच्या गोळ्या. मी व्हिएतनामच्या मातीचा क्रांतिपुत्र हो ची मिन. स्वातंत्र्याच्या लढ्यात छातीवर मी असतो गौरवशाली बलिदानाचे चिन्ह. मी असतो रशियन कामगारांच्या मुठीमधले तप्त पोलाद. मी असतो समता सैनिक दलाच्या ब्रोकन मेनची झुंजार अवलाद. मी असतो पेटलेल्या मराठवाड्याचा वादळ वारा. मी असतो घाटकोपरचा क्रुद्ध नारा. छाती हमारी फौलाद है, बाबा साहेब की औलाद है. छाती हमारी फौलाद है, बाबा साहेब की औलाद है. मावळे जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने, असे आपलेही एक क्षितिज असेल. मशिदीच्या मिनारावर वाचताच भंगे ताण सकाळ अल्लाच्या नावाने. रस्त्यात रस्ते, गल्ल्या, दुकान, फुटपाथ आणि आयुष्य अडसावलेले. कप बशा विसरताना दिवसभर थकून जातात कोवळे होताना. हॉटेल आहेत, दुकान पाणथळे आणि रिक्षांमधून टपकते दुःख पोरके. मनाच्या फाळणीतून सांडते फुटपाथवर ज्यांचे निर्दोष तरुण रक्त. सत्तेच्या हर एक मोसमात गांजलेले हात हलाल होतात नित्य. तरी या मातृभूमीसाठी ज्यांच्या गळ्यात नुसत्या आदराची आर्त जाण, या गळ्यासाठी माझ्या कवितेत करुण्याचे ताबीज असे. मावळेल जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने, असे आपलेही एक क्षितिज असे. मी चैत्यभूमीच्या निद्रिस्त ज्वालामुखीच्या काळजावर हात ठेवून पुन्हा घेतली आहे टेनिस कोर्टची शपथ. आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातील स्वप्नांच्या दिशेने मी दौडवीत नेईन माझ्या युगाचा क्रांती रथ. मी इतिहासाच्या सीमेवर उभा होऊन साक्ष देतो. हा देश, हा धर्म, ही संस्कृती आणि ही सनातन परंपरा आणि ही सनातन परंपरा आणि फॅक्टरीच्या धुराने काळवंडलेली सर्व औद्योगिक शहरे, हे सर्व माझ्याच बळावर जगत आहे. हे सर्व माझ्याच छळावर जगत आहे. मावळेल जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने, असे आपलेही एक क्षितिज असेल. स्वातंत्र्य घेतले हिसकावून आणि केले असेल ज्यांना जलावतन. पंखावर बांधून विराटचे दरी डोंगर आणि तुडवीत मान राणे. उपाशी तापाशी जिंदगीचा सावरीत संसार जे आले हिमालयाच्या बर्फाळ वाटेनं. तिबेटच्या भूमीतून
वेळेला त्या मातृभूमी हरविलेल्या उदास लाटांच्या ओठांवर नाचे जेव्हा रंगांचे सांस्कृतिक गीत, तेव्हा माझ्या कविते तथागतांचे उथंबलेले काळीज असे मावळेल जिथे अंधार आणि प्रकाशेल आयुष्य नव्याने, असे आपलेही एक क्षितिज असेल. शस्त्र आणि ईश्वरासमोर वाकणे हा माझ्यासाठी महान अपराध आहे. मी ऊर्जा स्त्रोत, मी महाप्रलय, मी सृष्टीकर्ता, मी विश्व निर्माता. माझी किमया अगाध आहे. मी मार्शल रेस, युद्धातून जन्मलेला, युद्धासाठी, शांती, समृद्धी आणि बुद्धासाठी.
रमाबाईचे नशीब मोठे झाली भीमाची नवरी हसत मुखाने सदा ओढली हसत मुखाने सदा ओढली गाडी ही संसाराची रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची तरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर तरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर भीमा आवडीनं बाई खाई कांदा न भाकर भीमा आवडीनं बाई खाई कांदा न भाकर भीमा आवडीनं बाई खाई कांदा न भाकर त्या गोऱ्या साहेबांचा होता गुलामाला धाक पण बाबासाहेबांनी कापलं गुलामीचं नाक त्या गोऱ्या साहेबांचा होता गुलामाला धाक पण बाबासाहेबांनी कापलं गुलामीचं नाक मस्कत साईस पुरून पाव त्यांना मारील ठोकर मस्कत साईस पुरून पाव त्यांना मारील ठोकर भीमा आवडीनं बाई खाई कांदा न भाकर भीमा आवडीनं बाई खाई कांदा न भाकर तरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर तरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर भीमा आवडीनं बाई खाई कांदा न भाकर 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 हे खरंच आहे हे तथागता तुझी चरणी करीतो अर्पण स्वर सुमने हे करुणा सागरा अमुचे मने कल्याण मित्रा अभयनायका अथांग मैत्रीच्या सुख सागरा हे शांती दूता श्रमण श्रेष्ठा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो
तत्स भगवतो अरहतो क्षमा समुदाय बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि नमस्कार द्यावा अहो बुद्धदेवा भूमे प्रार्थना
साक्षी, मी सर्वव्यापी, मी सर्वभक्षी. कणाकणात माझा वास, चराचरात मी घेतो श्वास. कुठलाही जन्म आहे माझाच जन्म, कुठलाही जीव आहे माझाच भक्ष. माझ्या भुकेला अंत नाही, मला कुणाची खंत नाही. मी गिळून टाकतो ब्रह्मांडच्या ब्रह्मांड, मी गिळून टाकतो आकाशगंगा, ग्रह तारे नक्षत्र. या अस्तित्वाच्या शरीरावरचा अपशकुनी डाग, जीवनाच्या तारेवर मी विभत्स राग. उमलणाऱ्या फुलात मी निर्माल्यासारखा, उगवणाऱ्या सूर्यात मी सूर्यास्तासारखा. मी अंधाराचे काळे बिट्ट भुयार, मी अस्तित्वाच्या नाटकाचा सूत्रधार. दौडत चाललाय माझा घोडा, येथून तेथे तेथून थोडा, येथून तेथे तेथून थोडा, येथून तेथे तेथून थोडा. नवशिक्त सम्राट, काळोखाला मी घातलाय घाट. अदृश्य मी अबद्ध मी नुसता भास, काळा कुट्ट मी यमाचा बास. काळोखाचे असणे माझे, काळोखाचे नसणे, काळोखाच्या बांधीवरती काळोखाचे हसणे. प्रत्येकाच्या जगण्याच्या दाराशी कोण बसलंय धबा धरून. कुणाचे दात वाजतायत करा करा. क्षणाचा होतो भुगा, वयाचा होतो चुरा. दिवस महिने वर्ष, कुणाचा हा काळा स्पर्श. युगेच्या युगे गट्ट करून देतोय मी काळी कुस्ते ढेकर. हा तू तो ते सारेच माझे. एक होता राजा, त्याला मरणाची प्रचंड भीती वाटायची, म्हणून त्यानं आपल्या राजवाड्याभोवती कडेकोट पहारा बसवला. मुंगीला सुद्धा आत शिरण्यास वाव नव्हता, पण कुणीतरी शंका काढली. पण महाराज, दार खिडक्यांचं करायचं काय? मृत्यू तेथूनही शिरू शकतो आत. मग राजाने आदेश दिला, सगळी दार खिडक्या बुजवून टाका. सगळे कामाला लागले. दार खिडक्या दगड मातीने बुजवल्या गेली आणि हवा न मिळाल्याने राजा आतच गुदमरून मेला. बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सगळेच मार्ग खुंटल्यावर उरणारा शेवटचा मार्ग आहे मी. जगातल्या सगळ्या आत्महत्यांचा एकमेव स्वर्ग आहे मी. मी आहे मृत्यू, मी आहे काळोख सृजनाच्या गर्भगारातला, मी आवाज बाळाच्या बेभान आक्रोशातला. विनाशाचा तवंग आहे मी सगळ्याला चिकटलेला. मी अनेक काळा रंग आहे आधी मानवानी पाहिलेला. प्रत्येकाच्या मेंदूत शिंगासारखा रुतलेला तीक्ष्ण काटेरी व्रण आहे त्वचेवरती उठलेला. मी माणसाच्या रंध्रातून उगवलेलं रक्तपोशी झाड आहे. माझी मुळं शिरली आहे धामण्यांच्या गुंजडीतून शरीरभर. मी माणसाच्या डोळ्यातील सनातन भीतीचं धुकं. मी सगळ्यांपुढील अशक्य आव्हान. मी डोंगर, मी कडा, मी घराघराला पडलेला भक्कम तडा. नवीबंद पावलांना घातलेला बांध. मी चौकटीची कळी रे, मी आभाळ झाकळून आलेलं. मी काळी झुंजमळून पडलेलं. मी मंत्र काळोखाचा, मी जन्ममंत्र घोषांचा. मी यज्ञाभोवती जमवलेला धर्म. मी निर्माता 33 कोटी देवांचा. हजारो वर्षापूर्वीचा एक सांगाडा नुकताच सापडलाय शास्त्रज्ञांना. सांगाडा म्हणजे एक फुटकी कवटी, काही हाडं आणि एक दगड. प्रयोगशाळेतल्या परीक्षणांती शास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष असा, हा सांगाडा अश्वयुगातल्या माणसाचा आहे. त्याचा मृत्यू डोक्यावर केलेल्या दगडाच्या प्रहाराने झाला आहे. मरणाआधी त्याने खूप संघर्ष केला असावा, कारण तशा खुणा त्याच्या हातांवर सापडल्या आहेत. मी आहे मृत्यू. माणसाच्या मेंदूत केला आहे मी काळोखाचं खंड. देवा नाही मी
ही कामात जुंपला आहे. नरकातून निघून स्वर्गात दुकार थाटला आहे. मी हिशेब कधीच करत नाही. आल्या गेल्यांचा, जिवंत मेल्यांचा आणि देवाचा. मी थेट अंगात शिरतो कळीकाळ बनून प्रत्येकाच्या आणि शंख वाजवू लागतो. शस्त्रांचा खडखडाट होतो. देव दानव कुणी हरलं तरी विजय नेहमी माझाच होतो. मी अजिंक्य आहे, मी अवश्य आहे. मी स्वर्ग नरक पाताळातून फिरत राहतो, उच्छाद मांडत वादळासारखा. मी महाभारताच्या रणांगणावर हैदोस मांडतो. एका अख्ख्या कुळाच्या छाताळावर मी तांडव करतो. रोज जळीने रक्तपासन करतो शत्रूचं. चक्रव्यूहातील एकाकी अभिमन्यूचा सार्वजनिक वध करतो. दुर्योधनाची मांडी फोडतो. बेसावत कर्णाचं शिरडवतो. निकृष्ट पांडव सैन्याचा शिरकाण करतो. द्रोणाचार्याचा विश्वासघाती वध करतो. 11 क्षयी सैन्याचा बळी देतो युद्धाच्या यज्ञकुंडात. अश्वमेधाच्या घोड्यासारखा धावत राहतो. कलिंग, पानिपत, ट्रॉय, इलियड. आक्रमण! हर हर महादेव. अल्लाहू अकबर. मी भुकेल्या घरी सारखा गिरट्या घालतो आभाळात. मी उपाशी गिधासारखा लचके तोडतो ताज्या रक्तमासाचे. मी कुत्र्यासारखा करतो हाडकांसाठी. तुटलेलं मस्तक, कापलेलं धाड, छाटलेले हात, मोडलेला पाय. रक्त रक्त रक्त. रणांगणावर काळोखाच्या कफनासारखा बसून राहतो मी. काळोखाच्या सिंहासनावर ऐटीत बसतो मी. चौफेर वाढते आहे माझे साम्राज्य. माझ्यावर होत आहे निरंतर रक्ताचा अभिषेक. सैरावैरा पळताहेत रणांगणातून रक्तबंबाळ. गळभगाई सैन्य, घोडे, मोडलेले रथ. मरणाच्या दारातून परत आलेत काही. त्यांच्या डोक्यात साचला आहे भयान काळो. त्यांचं सर्वांग बधी झालंय. ती बनली आहे जिवंत प्रेत. पाणी प्रेत उद्या पुन्हा लढतील. पोटासाठी, अतृप्त इच्छांसाठी, सुडासाठी धावा सुटतील रणांगणात वेड्यासारखे. तुटून पडतील एकमेकांवर भुकेल्या हिंत्र शापदांसारखे. अपरिहार्य आहे युद्ध म्हणून. कापले गेलेत पतीचे दोर म्हणून. त्याचा राजा त्यांना लोटेल काळोखाच्या खाली. प्रजा त्यांना दुआ देईल. काळोखाच्या चिरेबंदी तटबंदीवरून मी त्याची वाट बघली. सर्वांनाच हवं आहे युद्ध, पण कुणालाच नको आहे स्वतःचं मरण. मरताना प्रत्येकाच्या डोळ्यात असतो मी. लढणे मरणे सैनिकाचे कामच आहे. देशासाठी लढणे ही महानता आहे. उपदेशक स्वतः भोवती बचावाचं चिलखत पांघरून घरात दळून बसतील, पण त्यांच्यासाठी खोदल्यात घरात मी कबरी. हे त्यांना माहिती नाही. मी आहे खूप सुद्धा पिकल्या केसांचा म्हातारा, स्मशानाचा स्वामी. मी अभिरत धगधगत ठेवतो नरभक्षी अग्निकुंड, त्या जिवंत संविधान अर्पण करून. मी उभा आहे त्या मातीखाली हजारो हडप्पा मोहींचे तडो गाडले गेले. शेकडो अयोध्या, शेकडो सिंगापूर वस्ती नष्ट झाली. द्वारका समुद्रात बुडाली. भक्तो, एकदा एक ग्रह अंतराळा सुखेने व भ्रमत असता त्याला एक ब्लॅक होल दिसले. ग्रहाला ते ठिकाण फारच आवडले आणि त्याने ब्लॅक होल मध्ये शिरून संजीवन समाधी घेतली. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नारदेव तुकाराम. भक्तो, एकदा एक विमान बर्मुडा ट्रँगल प्रदेशात शिरले आणि सदैव वैकुंठाला गेले. बोला आर्यांचे काय झाले, मौर्यांचे काय झाले, मुघल, मराठा, पेशव्यांचे काय झाले. मी येशूच्या क्रुसावरील तीक्ष्ण खिळा, मी बुद्धाची ही एक शिळा, गाढाच्या बाणाचे जहर मी, कृष्णाचा अंतिम प्रहर मी. भास, कालिदास, वाल्मिकी, व्यास. मुंडमाळे सगळ्यात अंगुलीमाल. जग जिंकायला निघाला सिकंदर जिंकू शकला नाही स्वतःचे मरण. मोहम्मद तुगलकाच्या भोवती कटात टांगती तलवार होतो मी.
खात्मा केल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार नाही अशी प्रतिज्ञा करणारा चाणक्य, मृत्यूची शेवटपर्यंत झुंजणारा टिपू सुलतान, हिंदुस्थानावर एक छत्री साम्राज्य उभारणारा राजा अकबर, आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या मातृभूमीपासून दूर कैदेत खितपत पडलेला बहादूर शाह जफर, शून्यातून विश्व उभारणारा राजा शिवाजी, ही सगळी माझ्याच पटावरची प्यादी होती. आपापल्या चाली पुरता अंतर चालून नंतर माझाच घास होणारी, हजारो संस्कृत्या बघता बघता गिळून फस्त केलात मी. हजारो पिढ्यांच्या खांद्यावर उभा आहे मी. होय, आठवणींचे अवशेष उरतात, पण मी पुसून टाकेन सारी लिपी, उद्ध्वस्त करेन महालवाडी आणि या सगळ्यांवर विस्मृतीची काळी माती पसरवून दे. मी आहे मृत्यू, मी भूतकाळ, भविष्य, वर्तमान, मी सम्राट, काळोखाच्या अंतहीन साम्राज्याचा, मानवाच्या इतिहासाचा सारथी, इसवी सनाच्या रथाचा चाक. 1857 चा धगधगता अग्निकुंड, रस्त्यात फासावर लटकलेले मृतदेह, रक्त पाजून बनवलेली क्रांतीची झाडं, जालियनवाला बागेत सापळ्यात पकडून मारलेली उंदर, अंदमानाच्या काळोखात हरवलेल्या ठिणग्या, पाकिस्तानच्या दिशेने धावणारी ट्रेन, गॅस चेंबरच्या बाहेर लागलेल्या स्त्री पुरुषांच्या लांब लचक रांगा, रस्त्याच्या कडेला साचलेले मृतदेहांचे सडलेले ढिगारे, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मधील जिवंत प्रेत, महायुद्धांनी वाजवलेला मृत्यूचा बिगुल, पुरेशा प्रमाणात मरत नाहीत माणसं म्हणून लावलेला अण्वस्त्रांचा शोध, सूडचक्राखाली चिरडलेला भारत, पाकिस्तान, पॅलेस्टाईन, व्हिएतनाम, इराण, इराक, अफगाणिस्तानच्या देशाच्या रक्तबंबात चिंधड्या, अण्वस्त्रांवर वेटोळे घालून बसलेले विचारी नाग, सैनिकांनी उद्ध्वस्त केलेली गावं, शहरं, मेलेली माणसं, पेटलेला बांगलादेश, कुवेत, थायलंड, नेपाळ, रशिया, काळोखातून झेपावलेला दहशतवादी काळा क्रूर बोगा, व्हाईट ट्रेड सेंटरचा फुटलेला फुगा, कधी कुठेही फुटणारा बॉम्बचा पटाका. February 1998, bomb blast, Coimbatore. 58 died, 200 injured. September 2002, Akshardham, Gandhinagar. 34 died, 81 injured. July 2005, Shramajীবী Express, Varanasi. 12 died, 52 injured. July 2006, train blast, Mumbai. 187 died, 700 injured. May 2007, Makkah Masjid, Hyderabad. 14 died, 100 injured. रस्त्यावर उतरलेल्या हिंस्र, सोडली, धावणाऱ्या पळणाऱ्या कीटकांच्या, सोडली, मरणाऱ्या मारणाऱ्या तळपडणाऱ्या, सोडली, 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 पोसकून मारलेली करोडो माणसं, भोगलेल्या लाखो स्त्रियांची प्रेत, प्रेतांचे खच पडलेत रस्त्या रस्त्यातून, दुर्गंध सुटलाय हवेत, नद्यातून, नाल्यातून, गटारातून वाहताय रक्त.
समुद्र, रक्ताचा कोसळतोय पाऊस, झाडांनी धरतायत रक्तानं, इमारती चिंब भिजल्या, माती डबकी साचली, माणसंही झाली, मध्यम क्रांती, ग्लोबलायझेशन, सगळ्याचा रंग बाजारातल्या स्वस्त जिन्सांसारखा, दगाबाज रस्त्यांसारखा, धुमसणाऱ्या वस्त्यांसारखा, रस्त्यात बेवारस प्रेतासारखा, धगधगणाऱ्या दिवसासारखा, भयान काळ्या रात्रीसारखा, धडधडणाऱ्या हृदयासारखा धडधडावं मी प्रत्येक झाडते. रस्त्यात बसतो दबा धरून, गर्दीत फिरतो, गर्दीतात लावून चेहरा, लोकल मधून प्रवास करतो, प्लॅटफॉर्मवर प्रतीक्षा करतो, घरातील भेगांमधल्या काळोखात दिवसा ढवळा दळून बसतो. मी आहे मृत्यू. मी भूतकाळ, भविष्य, वर्तमान, घरात, बाहेर, रस्त्यात, दाही दिशात, देवालाही विश्राम लावले मी. मंदिरातून, मशिदीतून, माणसांच्या मनातून, मी सर्वत्र स्थिर, अचल, अवध्य, अजिंक्य, अनादि, अनंत, एकमेवाधिक परमेश्वर. मी आहे मृत्यू. आदरणीय केतन तराड यांचं स्वागत BL नागदिवे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्याला सांगू इच्छितो की यानंतर गाणे नव्या युगाचे हा पवन बर्डे यांचा कार्यक्रम इथे सादर होणार आहे. यानंतर मी कलाकारांचे नाव घेतो ज्यांनी आपल्या विनय धाकडे, आशिष घोरमाडे आणि प्रणव बोके यानंतर लास्ट ट्रूथ या नाटक ज्यांनी सादर केलं त्यापैकी मृत्यू क्रमांक 1 प्रणव बोके पुन्हा 2 नाटकामध्ये होता. प्रणव बोके यांचं स्वागत पुन्हा नागदिवे सर करतील. त्यानंतर स्वप्नील बैतुले क्रमांक 2 स्वप्नील बैतुले. यानंतर स्वप्नील सगणे, समृद्धी पाटील, रसिका वडवेकर माफ करा, समृद्धी पाटील यांचं स्वागत आदरणीय केतन पिंपळापुरे सरांच्या हस्ते होत आहे. रसिका वडवेकर यांचं स्वागत आदरणीय BL नागदिवे सर आणि प्रिया धुडे आणि आम्हा सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा मार्शल रेस माफ करा, एक मोठं नाव राहून गेलं, आमचे प्रकाशदादा मेश्राम यांचं स्वागत आदरणीय केतन सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रकाश मेश्राम आंबेडकरी कलावंतांपैकी अतिशय मोठं नाव आहे. यानंतर मी पुन्हा एकदा एक नाव अमोल अढाऊ जो नाटकात नेहमी नवीन काहीतरी पेरत असतो, स्टेजच्या बाहेर येत नाही मला माहित आहे,